हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज इथे आपण महाट्रान्सफरचा LDC मीन्स लोअर डिव्हिजन क्लर्कचा नॉलेज ऑफ फायनान्स अँड अकाउंट्स ऑडिटिंगचा युनिट 6 स्टार्ट करताय, जो आहे अकाउंटिंग पॉलिसीज. ठीक आहे. या अकाउंटिंग पॉलिसीजच्या आधी पण आपण 5 लेक्चर्स कव्हर केलेले आहे. ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या. मीन्स जेणेकरून तुमची काय होईल, चांगली प्रॅक्टिस होईल. एकही आपल्याला युनिट मिस नाही करायचं. मिनिमम आपल्याला 55 युनिट्स इथे कव्हर करायचे आहे. ठीक आहे. तर इथे बघूया या युनिट्समध्ये आपण काय काय शिकणार आहे. सगळ्यात पहिले तर डेफिनेशन्स आहे, त्याच्यानंतर मिनिंग ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज, सेकंड आहे सिलेक्शन ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज, थर्ड आहे चेंज इन अकाउंटिंग पॉलिसीज, नंतर कॉमन MCQs आणि असाइनमेंट. असे आपल्याला इथे 6 टॉपिक कव्हर करायचे आहे. प्लस याच्यामध्ये आपण की पॉईंट्स बघणार आहे, प्लस 45 MCQs बघणार आहे आणि असाइनमेंट्स जे आपण नेहमीच बघतो. असाइनमेंटचे आन्सर तुम्हाला कशामध्ये कमेंट सेक्शनमध्ये ट्रू आणि फॉल्समध्ये द्यायचे आहे. कॉमन MCQ सुद्धा आपण बघतो आहे पूर्ण मिळून. ठीक आहे. तर अशा याच्यामध्ये आपण की पॉईंट्स आणि MCQs तयार केलेले आहे. बरोबर आहे. तर चला स्टार्ट करूया. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून. तर बघा, इथे आपल्याला सगळ्यात पहिले इंट्रोडक्शनमध्ये सिलेक्शन ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज जर आपण बघतो आहे तर बेस्ड ऑन काय आहे, तर बेस्ड ऑन काय आहे, प्रोड्युसन्स आहे, सबस्टन्स ओव्हर फॉर्म अँड मटेरियलिटी. आपण काल मटेरियलिटी पण पाहिलं होतं, प्रोड्युसन्स पण पाहिलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये. तर याचं तुम्ही प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय मिनिंग आहे हे सगळं काही बघून घ्या एकदा. मीन्स तो पण लेक्चर तुमचा काय होऊन जाईल, क्लिअर कट कव्हर होऊन जाईल. आता बघा, इथे मिनिंग ऑफ अकाउंटिंग अँड पॉलिसी 6.1चा क्वेश्चन आहे. तर त्याच्या इथे आपल्याला की पॉईंट्स कव्हर करायचे आहे. तर फर्स्ट बघा, इथे दिलेली आपल्याला डेफिनेशन मीन्स व्याख्या, मीन्स अकाउंटिंग पॉलिसीची आपल्याला डेफिनेशन्स इथे कव्हर करायची आहे. तर बघा काय म्हटलं आहे, अकाउंटिंग पॉलिसी रेफर्स टू द specific accounting principles and methods adopted by enterprise in preparing and presenting financial statement. मीन्स अकाउंटिंग पॉलिसीज काय रेफर करते, एक स्पेसिफिक अकाउंटिंग प्रिन्सिपल आणि मेथड्स जे एंटरप्राइज ॲडॉप्ट करते फॉर प्रिपेअरिंग अँड प्रेझेंटिंग फायनान्शियल स्टेटमेंट. मीन्स जी मेथड्स, जे प्रिन्सिपल आपण एकदा कंपनीमध्ये अप्लाय केले त्यानुसारच पूर्ण अकाउंटिंग काय होते त्याची डिफाईन होते, त्याचं प्रेझेंटेशन क्रिएट होते, प्रिपेअर अकाउंट्स होते. तर त्याला आपण काय म्हणतो इथे अकाउंटिंग पॉलिसी. बघा, लेखा धोरणे म्हणजे आर्थिक विवरणपत्रे तयार करताना आणि सादर करताना एखाद्या संस्थेने स्वीकारलेली विशिष्ट लेखा तत्वे आणि त्या तत्वांची अंमलबजावणी करण्याचा पद्धती, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे इथे, लेखा धोरणे मीन्स अकाउंटिंग पॉलिसी. ओके. नेक्स्ट की पॉईंट्स आपल्याजवळ बघा, याच्यामध्ये दिलेले आपण की दीज आर बेस्ड ऑन अकाउंटिंग कन्सेप्ट, प्रिन्सिपल अँड कन्व्हेन्शन. मीन्स अकाउंटिंग पॉलिसीज कशावर डिपेंड असतात, अकाउंटिंग कन्सेप्टवर, प्रिन्सिपल आणि कन्व्हेन्शन. बघा, ही धोरणे विविध लेखा संकल्पना, तत्वे आणि परंपरा यावर आधारित असतात. नेक्स्ट पॉईंट आहे, नो युनिव्हर्सल पॉलिसी फिट्स ऑल, पॉलिसीज व्हॅरी डिपेंडिंग ऑन बिझनेस एन्व्हायरमेंट. बरोबर आहे. सर्वांसाठी एक संध धोरण नसते, कारण प्रत्येक संस्थेच्या कार्यरत परिस्थिती वेगवेगळ्या असतात. बरोबर आहे. एक युनिव्हर्सल पॉलिसी नसते की एकच पॉलिसी सगळ्यांना अप्लाय होईल. ज्या पॉलिसीज डिपेंड असतात बिझनेसच्या एन्व्हायरमेंटनुसार. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट म्हटलेला आहे, द मॅनेजमेंट अप्लाइज जजमेंट टू सिलेक्ट सुटेबल पॉलिसी. व्यवस्थापनात त्याच्या परिस्थितीनुसार योग्य धोरण निवडते. डिपेंड्स ऑन मॅनेजमेंट की ते कोणत्या अकाउंटिंग पॉलिसीज सिलेक्ट करतात. ओके. नेक्स्ट कॉमन एरियाज जर पाहिले लेखा धोरण लागणारे, तर पहा व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज आहेत, साठा मूल्यांकन ज्याला आपण म्हणतो. सेकंड आहे व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट मीन्स गुंतवणूक मूल्यांकन, आणि डेप्रिसिएशन मीन्स घसारा पद्धती. आता व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी मीन्स फिफो आणि ॲव्हरेज मेथड, फर्स्ट इन फर्स्ट आउट आणि ॲव्हरेज मेथड राहते, मीन्स सरासरी पद्धती. बरोबर आहे. त्याच्यानंतर व्हॅल्युएशनमध्ये मार्केट व्हॅल्यू आणि कॉस्ट मेथड इत्यादी. आणि त्याच्यानंतर डेप्रिसिएशनमध्ये स्ट्रेट लाईन मेथड्स आहे की रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड्स आपण यूज करतो, मीन्स सरळ रेषा पद्धत किंवा लेखी मूल्य पद्धत. तर हे सर्व अकाउंटिंग पॉलिसीजवर डिपेंड राहते, बिझनेसचे मीन्स मॅनेजमेंट काय सिलेक्ट करते त्यावर. एक्झाम्पल जर बघतोय तर बघा, इथे केस दिलेला आहे, एन एंटरप्राइज होल्ड शेअर ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर. एखाद्या संस्थेकडे लेखा वर्षाच्या शेवटी काही शेअर्स आहेत. आता बघा, इथे दिलेलं आहे, इफ कंपनी यूज फिफो ऑर ॲव्हरेज कॉस्ट टू द व्हॅल्यू ऑफ शेअर, धिस इज द अकाउंटिंग पॉलिसी. जर कंपनी शेअर्सचे मूल्यांकन फर्स्ट इन फर्स्ट आउट किंवा सरासर पद्धतीने करत असेल तर ती त्याची लेखा धोरणे आहेत.
सेकंड म्हटलंय पहा सिमिलरली चूजिंग बिटवीन स्ट्रेट लाईन और WDV रिटर्न डाउन मेथड बरोबर आहे फॉर डेप्रिसिएशन ऑल्सो डिफाईन अकाउंटिंग पॉलिसी. त्याचप्रमाणे घसारा पद्धती सरळ रेषा किंवा लेखी मूल्य पद्धत निवडणे ही देखील धोकानिर्णय लेखा धोरण आहे. बरोबर आहे. तर इथे सिंपल अकाउंटिंग पॉलिसीज हे डिपेंड राहते कंपनीवर, मॅनेजमेंटवर आणि एंटरप्राइजवर. ओके. आता बघा त्याची आपल्याला इथे MCQs दिलेले आहे. तर बघा फर्स्ट MCQs काय, अकाउंटिंग पॉलिसी रेफर्स टू, लेखा धोरणे म्हणजे काय. तर बघा इथे ऑप्शन दिलेले आहे. फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपरेशन स्टेप. सेकंड, स्पेसिफिक अकाउंटिंग प्रिन्सिपल अँड मेथड अडॉप्टेड बाय द एंटरप्राइजेस. थर्ड, बजेट एस्टिमेशन अँड फोर्थ, टॅक्स कॅल्क्युलेशन रूल. तर करेक्ट आन्सर काय इथे सेकंड, स्पेसिफिक अकाउंटिंग प्रिन्सिपल अँड मेथड अडॉप्टेड बाय एंटरप्राइज. एखाद्या उद्योगाने स्वीकारलेली विशिष्ट लेखा तत्वे आणि पद्धती. नेक्स्ट सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ एन एरिया वेअर डिफरंट अकाउंटिंग पॉलिसीज मे बी अडॉप्टेड. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या लेखा धोरणांचा अवलंब केला जाऊ शकतो. तर बघा इथे ऑप्शन आहे आपल्याजवळ, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. सेकंड, सॅलरी कॅल्क्युलेशन. थर्ड, फिलिंग इन्कम टॅक्स रिटर्न अँड फोर्थ, रेकॉर्डिंग एम्प्लॉई अटेंडन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी, साठ्यांचे मूल्यांकन. नेक्स्ट थर्ड, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर सिलेक्टिंग अप्रोप्रिएट अकाउंटिंग पॉलिसीज. योग्य लेखा धोरणांची निवड करण्यास कोण जबाबदार असतो. तर बघा ऑप्शन आहे इथे, गव्हर्नमेंट. सेकंड, ऑडिटर. थर्ड, मॅनेजमेंट ऑफ द एंटरप्राइजेस अँड टॅक्स डिपार्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, मॅनेजमेंट ऑफ द एंटरप्राइज, उद्योगाचे व्यवस्थापन. नेक्स्ट फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन अकाउंटिंग पॉलिसी. खालीलपैकी कोणते लेखा धोरण नाही. तर बघा फर्स्ट आहे फिफो मेथड फॉर इन्व्हेंटरी कॅल्क्युलेशन. सेकंड, रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड फॉर डेप्रिसिएशन. थर्ड, बँक लोन इंटरेस्ट. आणि फोर्थ, ॲव्हरेज कॉस्ट मेथड फॉर इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, बँक लोन इंटरेस्ट. बँक कर्जावरील व्याजदर याच्यामध्ये अकाउंटिंग पॉलिसीज डिपेंड नसते, पण फिफो मेथड, त्याच्यानंतर रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड फॉर डेप्रिसिएशन अँड ॲव्हरेज कॉस्ट मीन्स साठा मूल्यांकनासाठी फिफो पद्धत, घसारा गणनेसाठी WD पद्धत अँड गुंतवणूक करण्यासाठी सरासरी खर्च पद्धत. या सर्व आहेत अकाउंटिंग पॉलिसीज, पण बँक लोन इंटरेस्ट नाही आहे. ओके. नेक्स्ट फिफ्थ, ICAI has issued guidance note and accounting standard 2. ICAI ने मार्गदर्शन सूचना आणि लेखा मानके का जारी केली आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इन्क्रीज द नंबर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. सेकंड, एस्टिमेट द नीड फॉर अकाउंटिंग स्टँडर्ड. थर्ड, रिड्यूस द नंबर ऑफ एक्सेप्टेबल अकाउंटिंग पॉलिसीज अँड फोर्थ, रेग्युलेट कंपनी ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, रिड्यूस द नंबर ऑफ एक्सेप्टेबल अकाउंटिंग पॉलिसी, स्वीकार्य लेखा धोरणांची संख्या कमी करण्यासाठी. आता आपला पहा इथे 6.2 पॉईंट कव्हर करताय आपण, सिलेक्शन्स ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. तर बघा इथे सिलेक्शन ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज तर सगळ्यात पहिले इम्पॉर्टन्स दिलेले आहे, मीन्स महत्त्व काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा इथे काय घेतलं आहे, चॉईस ऑफ अकाउंटिंग पॉलिसी इज अ क्रिटिकल डिसिजन ॲज इट अफेक्ट्स बोथ द परफॉर्मन्स मेजरमेंट अँड फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस. बरोबर आहे. यूजिंग अप्रोप्रिएट पॉलिसी कॅन लीड टू ओव्हरस्टेटमेंट अँड अंडरस्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड फायनान्शियल हेल्थ. बरोबर आहे. आता जर अकाउंटिंग पॉलिसी सिलेक्ट करायचं आहे तर त्याचा एक डिसिजन राहते की जो अफेक्ट करते परफॉर्मन्स मेजरमेंटवर अँड फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेसवर. बरोबर आहे. जर आपण इनअप्रोप्रिएट जर पॉलिसीज जर आपण यूज केली तर ओव्हरस्टेटमेंट आणि अंडरस्टेटमेंट ऑफ प्रॉफिट त्याच्यावर फायनान्शियल हेल्थवर इश्यू होऊ शकतो. बघा, लेखा धोरणांची निवड ही एक महत्त्वाची धोरणात्मक निर्णय प्रक्रिया आहे, कारण ती व्यवसायाच्या कामगिरीचे मोजमाप आणि आर्थिक स्थितीवर थेट परिणाम करते. बरोबर आहे. चुकीच्या किंवा अयोग्य धोरणे वापरल्यास नफा किंवा आर्थिक स्थिती फुगवून किंवा कमी करून दाखवली जाऊ शकते. बरोबर. नेक्स्ट,
की कन्सिडरेशन मीन्स निवडीचे महत्वाचे निकष. बघा, द 3 कॅरेक्टरिस्टिक्स टू बी कन्सिडर्ड बाय सिलेक्टिंग अकाउंटिंग पॉलिसीज. 3 कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सगळ्यात पहिले प्रुडन्स आहे, जे आपण सगळ्यात स्टार्ट पाहिलं त्याला म्हणतो आपण सावधगिरी, बरोबर आहे. अवॉइडिंग ओव्हर स्टेटमेंट ऑफ असेट ऑर इन्कम. सेकंड आहे सबस्टन्स ओव्हर फॉर्म मीन्स रूपापेक्षा साराला प्राधान्य. ट्रू इंटेंट बिहाइंड ट्रान्झॅक्शन मस्ट बी रिफ्लेक्टेड. आणि थर्ड आहे मटेरियलिटी मीन्स लाक्षणिक महत्व. ऑल सिग्निफिकंट आयटम मस्ट बी प्रॉपरली अकाउंटेड फॉर. बरोबर आहे. तर सिलेक्शन ऑफ अकाउंटिंग पॉलिसी 3 कन्सिडरेशन महत्वाचे आहेत आपल्याजवळ. एक प्रुडन्स मीन्स सावधगिरी, सबस्टन्स ओव्हर फॉर्म मीन्स रूपापेक्षा साराला प्राधान्य, आणि थर्ड आहे मटेरियलिटी मीन्स लाक्षणिक महत्व. ओके. आता बघा ट्रू अँड फेअर व्ह्यू कशी बघायची. फर्स्ट पार्ट इथे दिलेला आहे की फायनान्शियल स्टेटमेंट मस्ट बी बेस्ड ऑन पॉलिसीज that provide true and fair view of financial status in the balance sheet and profit and loss account. आर्थिक विवरणपत्रे अशा धोरणांवर आधारित असावीत ज्यामुळे बॅलन्स शीट आणि नफा तोटा खात्यातील स्थिती खरी आणि योग्यरित्या प्रबंधित होते. बरोबर. आता बघा इथे एक्झाम्पल्स दिलेले आपल्याला. सगळ्यात पहिले दिलेले आहे इन्व्हेंटरी व्हॅल्युएशनचे मीन्स साठा मूल्यांकनाचं. बघा, इन्व्हेंटरी व्हॅल्यूज ॲट कॉस्ट एक्झेम्प्ट मीन्स सामान्य साठा खर्चाच्या किमतीवर. सेकंड म्हटलं आहे फिनिश गुड ॲट लोअर कॉस्ट ऑर मार्केट व्हॅल्यू पूर्ण झालेला साठा खर्च किंवा बाजारभाव यामधील कमी किमतीवर. आणि थर्ड आहे बाय प्रोडक्ट ॲट नेट रिअलायझेबल व्हॅल्यू बाय प्रोडक्ट निव्वळ साकारता मूल्यावर. आता हे झालं आपलं इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन. आता बघू इन्व्हेस्टमेंट व्हॅल्युएशन. सेकंड मीन्स गुंतवणूक मूल्यांकन. बघा, फर्स्ट आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ॲट ॲक्वायजिशन कॉस्ट दीर्घकालीन गुंतवणूक हे खरेदी किमतीवर. आणि सेकंड आहे प्रोव्हिजन मेड फॉर परमनंट डिसिम्युनेशन इन व्हॅल्यू इफ निडेड कमी होणारी किंमत असल्यास त्यासाठी तरतूद केली जाते. बरोबर. आता रॉंग पॉलिसी ट्रीटमेंट जर अयोग्य धोरण वापर केल्यास काय होईल बघा. Even if incorrect or inappropriate accounting treatment is disclosed, mere disclosure does not rectify the error. जर चुकीचे किंवा अयोग्य लेखा उपचार स्वीकारले गेले असतील तर फक्त त्याचे प्रकटन मीन्स डिस्क्लोजर करून ती चूक दुरुस्त होत नाही. बरोबर. आता बघूया याचे एमसीक्यूज काय आहेत. तर बघा इथे काय फर्स्ट आहे वाय इज चॉईस ऑफ अकाउंटिंग पॉलिसी इम्पॉर्टंट लेखा धोरणांची निवड महत्वाची का आहे. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट इट अफेक्ट टॅक्सेशन ओनली. सेकंड इट हॅज नो इम्पॅक्ट ऑन बिझनेस. थर्ड इट अफेक्ट परफॉर्मन्स मेजरमेंट अँड फायनान्शियल पोझिशन. अँड फोर्थ इट इज डन रँडमली. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट इट अफेक्ट परफॉर्मन्स मेजरमेंट अँड फायनान्शियल पोझिशन. कार्यप्रदर्शन मापन आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. Next, second, what may result for selecting an inappropriate accounting policy? अयोग्य लेखा धोरण निवडल्यास काय परिणाम होऊ शकतो. तर बघा फर्स्ट आहे आपल्याजवळ अंडरस्टेटमेंट अँड ओव्हरस्टेटमेंट ऑफ फायनान्शियल पोझिशन. सेकंड मोर बिझनेस प्रॉफिट. थर्ड इन्क्रीज टॅक्सेशन बेनिफिट. अँड फोर्थ बेटर क्रेडिट रेटिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट अंडरस्टेटमेंट और ओव्हरस्टेटमेंट ऑफ फायनान्शियल पोझिशन आर्थिक स्थितीचे कमी अथवा जास्त मूल्यांकन. नेक्स्ट थर्ड विच ऑफ द फॉलोइंग आर मेजर कॅरेक्टरिस्टिक्स फॉर सिलेक्टिंग अकाउंटिंग पॉलिसीज. लेखा धोरण निवडताना कोणत्या प्रमुख वैशिष्ट्यांचा विचार केला जातो. बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट ॲक्युरसी फेअरनेस ऑनेस्टी. सेकंड प्रुडन्स सबस्टन्स ओव्हर फॉर्म मटेरियलिटी. थर्ड प्रॉफिटेबिलिटी रिस्क लिक्विडिटी. अँड फोर्थ टॅक्सेशन रिटर्न कॅश फ्लो. तो करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रोड्युसन सबस्टन्स ओव्हर फॉर्म मटेरियलिटी सावधगिरी स्वरूपावर तथ्य आणि महत्वपूर्णता. नेक्स्ट फोर्थ व्हॉट इज द बेसिस फॉर व्हॅल्यूइंग फिनिश गुड्स इन इन्व्हेंटरी. संपूर्ण मालसाठ्याचे मूल्यांकन कशावर आधारित असते. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट ऑलवेज ॲट मार्केट व्हॅल्यू. Second at higher cost or market value. Second at lower cost or market value. And fourth at nearizable value. So correct answer आहे इथे third at lower of cost or market value. खर्च किंवा बाजार मूल्य यातील कमी मूल्यावर. Next fifth how are byproducts value in accounting policies.
लेखा धोरणांमध्ये उप उत्पन्नाचे मूल्यांकन कसे केले जाते? तर बघा ऑप्शन आहे ॲट कॉस्ट ओनली, सेकंड ॲट मार्केट प्राइस, थर्ड ॲट नेट रिअलायझेबल व्हॅल्यू अँड फोर्थ ॲट झिरो व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ॲट नेट रिअलायझेबल व्हॅल्यू, निव्वळ साकारण्याजोग्या मूल्यावर. नेक्स्ट सिक्स्थ, व्हॉट इज द ट्रीटमेंट फॉर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट इन अकाउंट? दीर्घकालीन गुंतवणुकीचे लेखा उपचारवर काय असतात? बघा याचे ऑप्शन आहे व्हॅल्यू ॲट मार्केट प्राइस, सेकंड व्हॅल्यू ॲट एक्विजिशन कॉस्ट, थर्ड इग्नोर्ड इन फायनान्शियल स्टेटमेंट अँड फोर्थ ऑलवेज रिव्हॅल्यूड अॅन्युअली. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड व्हॅल्यू ॲट एक्विजिशन कॉस्ट, खरेदी खर्चावर मूल्यांकन. नेक्स्ट सेवन, can disclosure of treatment adopted rectify an inappropriate accounting treatment? अपुऱ्या लेखा उपचाराचे प्रकटीकरण केल्यास ती चूक दुरुस्त होऊ शकते का? तर बघा यहाँ पे यस ऑप्शन है यस ऑलवेज, सेकंड नो डिस्क्लोजर डज नॉट रेक्टिफाई इनकरेक्ट ट्रीटमेंट, थर्ड ओनली इफ बोर्ड अप्रूव अँड फोर्थ डिपेंड ऑन कंपनी पॉलिसी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड नो डिस्क्लोजर डज नॉट रेक्टिफाय इनकरेक्ट ट्रीटमेंट. नाही, प्रकटीकरण चूक दुरुस्त करत नाही. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे आपला 6.3 चेंज इन अकाउंटिंग पॉलिसीज. बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपण बघूया बघा वेन शुड अकाउंटिंग पॉलिसीज बी चेंज, लेखा धोरणे केव्हा बदलावी, त्याचे की पॉइंट्स बघूया आपण. तर बघा इथे दिलेलं आहे अ चेंज इन अकाउंटिंग पॉलिसी शुड बी मेड ओनली अंडर द फॉलोइंग कंडिशन्स. लेखा धोरणांमध्ये बदल केव्हा खालील परिस्थितीमध्ये करावे. तर बघा फर्स्ट आहे स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट, कायदेशीर आवश्यकता. बघा काय लिहिलं आहे इट इज रिक्वायर्ड बाय लॉ ऑर नीडेड फॉर कंपायलन्स विथ अन अकाउंटिंग स्टँडर्ड. हे एखाद्या कायद्याने आवश्यक असेल किंवा लेखा मानकाचे पालन करण्यासाठी आवश्यक असेल तेव्हा. सेकंड आहे बेटर प्रेझेंटेशन, अधिक योग्य सादरीकरण. The change will result in more appropriate and fair presentation of financial statement. बदलामुळे आर्थिक विवरणपत्राचे अधिक योग्य व विश्वासार्ह सादरीकरण होईल. नेक्स्ट इफेक्ट ऑन फायनान्शियल स्टेटमेंट. आता काय इफेक्ट होतो अकाउंटिंग पॉलिसी जर चेंज केला तर आर्थिक विवरणामधील परिणाम. बघा चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसी मे मटेरियलिटी अफेक्ट असेट लायबिलिटी अँड प्रॉफिट. लेखा धोरणातील बदलामुळे मालमत्ता, देणी आणि नफा तोटा यावर मोठा परिणाम होऊ शकतो. जसं एक्झाम्पल्स दिलेले आहे बघा चेंजिंग इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन फ्रॉम वेटेज ॲव्हरेज टू फिफो, सेकंड अर्लियर इंटरेस्ट नॉट कॅपिटलाइज नाउ इंटरेस्ट इज कॅपिटलाइज, सेकंड इन्क्लुडिंग अप्रोप्रिएट इन्व्हेंटरी इंटरेस्ट इन इन्व्हेंटरी कॉस्ट विच वॉज अर्लियर एक्सक्लुडेड. बरोबर आहे. These changes can increase or decrease net profit. या बदलांमुळे निव्वळ नफ्यावर मीन्स नेट प्रॉफिटवर परिणाम होतो, तो वाढू किंवा कमी होऊ शकतो. बरोबर आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे नीड्स फॉर क्वांटिफिकेशन, परिणामाची मोजमाप करणे आवश्यक. बघा अनलेस द इम्पॅक्ट ऑफ चेंज इन क्वांटिफाईड फायनान्शियल स्टेटमेंट मे मिसलीड युजर. बदलाव प्रभाव मोजून दाखवला नाही तर आर्थिक विवरणे चुकीची किंवा दिशाभूल करणारी ठरू शकतात. बरोबर आहे. देअरफॉर द इफेक्ट चेंज शुड बी क्लिअरली शोन इन आयटम्स लाईक असेट्स, लायबिलिटी आणि प्रॉफिट अँड लॉस. मालमत्ता, देणी आणि नफा तोटावर त्यांचा इफेक्ट क्लिअरली शो होतो. नेक्स्ट रिअल लाईफ एक्झाम्पल, प्रत्यक्ष उदाहरण घेतलं बघा Omega Enterprises revised its accounting policy for inventory valuation to include applicable production overheads. ओमेगा एंटरप्राइजेसने आपली साठा मूल्यांकन धोरणे बदलून त्यामध्ये उत्पादन खर्च समाविष्ट केली आहेत. बरोबर आहे. आता त्याचे आपण MCQs बघणार आहे. ते बघा काय दिलेलं आहे वेन शूड चेंज इन अकाउंटिंग पॉलिसी मेड. लेखा धोरण बदल कधी केला जातो. बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट रिड्यूस टॅक्स लायबिलिटी, second for compliance with statute or accounting standard, second to increase profit only, and fourth as per management wish only. The correct answer is the second for compliance with statute or accounting standard, कायद्यानुसार किंवा लेखा मानकांचे पालन करण्यासाठी. नेक्स्ट सेकंड
Which the following is another valid reason for changing accounting policy? लेखा धोरण बदलामागे आणखी कोणते योग्य कारण असू शकतो? तर बघा ऑप्शन आहे इट इन्क्रीज सॅलरी ऑफ एम्प्लॉई, सेकंड फॉर अ मोर अप्रोप्रिएट प्रेझेंटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, थर्ड टू रिड्यूस वर्कलोड अँड फोर्थ टू कन्फ्यूज कॉम्पिटिशन. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, फॉर अ मोर अप्रोप्रिएट प्रेझेंटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, आर्थिक विवरणपत्रांचे अधिक योग्य सादरीकरण. नेक्स्ट थर्ड, what could be impact of changing accounting policy like FIFO instead of weighted average method? लेखा धोरण बदलण्याचा जसे की वजनीत सराऐवजी फिफो काम काय परिणाम होऊ शकतो? तर बघा फर्स्ट आहे चेंज इन नेट प्रॉफिट, सेकंड नो इफेक्ट, थर्ड ओनली इम्पॅक्ट बॅलन्स शीट टायटल अँड फोर्थ चेंजेस इन कंपनी नेम. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट चेंज इन द नेट प्रॉफिट, निव्वळ नफ्यात बदल होऊ शकतो. Next, fourth, why is it important to quantify the effect of change in accounting policy? लेखा धोरण बदलण्याचा परिणाम मोजून दाखवणे का आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे टू हेल्प टॅक्स ऑफिसर, सेकंड टू एन्श्योर ट्रान्सपरन्सी ऑफ युजर ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, सेकंड टू इम्प्रेस ऑडिटर अँड फोर इट इज नॉट नेसेसरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, टू एन्श्योर ट्रान्सपरन्सी फॉर युजर ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, आर्थिक विवरणपत्र वापरणाऱ्यांसाठी पारदर्शकता राखण्यासाठी. नेक्स्ट फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसी? खालीलपैकी कोणते लेखा धोरण बदलण्याचे उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चेंजिंग कंपनी लोगो, सेकंड रिवाइजिंग इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन टू इन्क्लूड प्रोडक्शन ओव्हरहेड, सेकंड रिप्लेसिंग ओल्ड कम्प्युटर अँड फोर अपॉइंटिंग न्यू ऑडिटर. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट second, revising inventory valuation to include production overhead, उत्पादन ओव्हरहेड समाविष्ट करून साठा मूल्यांकन बदलवलं. आता बघा इथे 6.4 आहे कॉमन एमसीक्यूज. ठीक आहे, तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू याच्यानंतरचे नेक्स्ट जे व्हिडिओज आहेत आपल्याला 50 to 55 व्हिडिओज जे सॉल्व करायचे आहे ते पूर्ण तुम्हाला नोटिफिकेशन्स थ्रू मिळणार आणि व्हिडिओला एक लाईक पण करून द्याल की मला ते व्हिडिओ बनवण्यासाठी काही मोटिवेशन्स मिळणार. तर बघा इथे फर्स्ट क्वेश्चन आहे कॉमनचा, व्हॉट डू अकाउंटिंग पॉलिसी रेफर्स टू? ठीक आहे, लेखा धोरणे म्हणजे काय? तर बघा इथे ऑप्शन आहे ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन रूल, सेकंड टॅक्स सेव्हिंग ट्रिक, थर्ड स्पेसिफिक अकाउंटिंग प्रिन्सिपल अँड मेथड अडॉप्टेड फॉर प्रिपेरिंग फायनान्शियल स्टेटमेंट अँड फोर्थ आहे मार्केटिंग स्ट्रॅटेजी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड स्पेसिफिक अकाउंटिंग प्रिन्सिपल अँड मेथड अडॉप्टेड फॉर प्रिपेरिंग फायनान्शियल स्टेटमेंट, आर्थिक विवरणपत्र तयार करताना स्वीकारलेले विशिष्ट लेखातत्वे आणि पद्धती. सेकंड, which of the following is not a characteristics to consider in selecting accounting policies? खालीलपैकी कोणते लेखा धोरण निवडताना विचार घेण्यासारखे वैशिष्ट्य नाही? तर बघा प्रोड्यूस आहे, सबस्टन्सवर फॉर्म पण आहे, मटेरियलिटी पण आहे, पण प्रोबॅबिलिटी नाही आहे, म्हणून करेक्ट आन्सर काय प्रॉफिटेबिलिटी मीन्स नफा. नेक्स्ट थर्ड, which are three major characteristics considered in the selection of accounting policies? लेखा धोरणांची निवड करताना विचारात घेतली जाणारी तीन प्रमुख मुख्य उद्दिष्टे आताच आपण पाहिली. थर्ड प्रोड्यूस, सबस्टन्सवर फॉर्म अँड मटेरियलिटी. बरोबर. नेक्स्ट फोर्थ, इन विच केस शुड अ चेंज इन अकाउंटिंग पॉलिसीज मेड? कोणत्या परिस्थितीत लेखा धोरणात बदल केला पाहिजे? तर बघा फर्स्ट ऑप्शन आहे व्हेन द मॅनेजर चेंज, सेकंड व्हेन रिक्वायर्ड द स्टेट ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड, थर्ड ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर अँड फोर्थ व्हेन अ न्यू ब्रांच इज ओपन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, व्हेन रिक्वायर्ड बाय स्टेट ऑर अकाउंटिंग स्टँडर्ड, कायदेनुसार किंवा लेखा मानकामुळे आवश्यक असेल तेव्हा. नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन, चेंज इन अकाउंटिंग पॉलिसी इज ऑल्सो जस्टिफाईड वे? लेखा धोरणातील बदल खालीलपैकी केव्हा योग्य ठरतो? तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट टू हाईड लॉस, सेकंड टू रिड्यूस वर्क, थर्ड इट लीड्स मोर अप्रोप्रिएट प्रेझेंटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अँड फोर्थ टू फॉलो कॉम्पिटिटर पॉलिसी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इट लीड्स टू मोर अप्रोप्रिएट प्रेझेंटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, आर्थिक विवरणपत्रांचे अधिक योग्य सादरीकरण होते. बरोबर. नेक्स्ट सिक्स्थ,
अ चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसी जस्टिफाईड, लेखा धोरणामध्ये बदल योग्य ठरतो. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट टू कंप्लाय अकाउंटिंग स्टँडर्ड अँड लॉ, सेकंड टू एन्श्योर मोर ॲप्रोप्रिएट प्रेझेंटेशन ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ द एंटरप्राइजेस, आणि बोथ ए अँड बी. तर दोन्ही आन्सर आहेत बोथ ए अँड बी. बघा लेखा मानक आणि कायद्यांचे पालन करण्यासाठी आणि संस्थेच्या आर्थिक विवरणपत्राचे अधिक योग्य सादरीकरण सुनिश्चित करण्यासाठी, त्यासाठी आपण अकाउंटिंग पॉलिसीज चेंजेस करतो. नेक्स्ट 7th, accounting policy for inventories of Zeta Enterprises state that inventories are valued at lower cost determined on weighted average basis or net realizable value. Which accounting principle followed here? बघा झेटा एंटरप्राइजेस साठा धोरणानुसार साठा वेटेज ॲव्हरेज बेसिसने ठरवलेल्या किमती किंवा निव्वळ साकारता किमतीपैकी जी कमी असेल ती स्वीकारली जाते. कोणता लेखातत्व वापरले आहे? तर बघा ऑप्शन आहे मटेरियलिटी, प्रोड्युअन्स आणि सबस्टन्स. आन्सर आहे सेकंड प्रोड्युअन्स, काळजीपूर्वकपणा. बरोबर. नेक्स्ट 8, द एरिया वेअर इन डिफरंट अकाउंटिंग पॉलिसीज कॅन बी अडॉप्टेड, जिथे विविध लेखा धोरणे स्वीकारली जाऊ शकतात अशा क्षेत्रामध्ये येते. तर बघा ऑप्शन आहे प्रोव्हाइडिंग डेप्रिसिएशन, सेकंड व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज, बोथ द ऑप्शन. आन्सर आहे वरील दोन्ही, घसारा प्रदान करणे आणि साठ्यांचे मूल्यांकन. नेक्स्ट 9th, सिलेक्शन ऑफ एन इनएप्रोप्रिएट अकाउंटिंग पॉलिसी डिसिजन मे, अयोग्य लेखा धोरणांची निवड खालीलपैकी काय परिणाम करू शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट overstate the performance and financial position of business entity, second understate or overstate the performance and financial position of business entity, third overstate the performance of business entity. The correct answer is second, overstate, understate the performance of and financial position of business entity. व्यवसायाची कामगिरी आणि आर्थिक स्थिती कमी किंवा जास्त दाखवू शकते. नेक्स्ट 10, अकाउंटिंग पॉलिसी रेफर्स टू स्पेसिफिक अकाउंटिंग, लेखा धोरणांचा अर्थ विशिष्ट लेखाशी संबंधित आहे. तर बघा इथे ऑप्शन आहे प्रिन्सिपल, सेकंड मेथड ऑफ अप्लाइंग दोज प्रिन्सिपल आणि बोथ ए अँड बी. तर करेक्ट आन्सर आहे इथे दोन्ही, मीन्स तत्वे आणि ती तत्वे अंमलात आणण्याची पद्धत. आता बघा असाइनमेंट आहे, तर असाइनमेंटचे क्वेश्चन्स आन्सर तुम्हाला द्यायचे आहे. ठीक आहे, ट्रू आणि फॉल्स मध्ये कमेंट सेक्शन्समध्ये तुम्हाला पूर्ण जेव्हा व्हिडिओ बघाल तर पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला द्यायचेच आन्सर. तर बघा इथे फर्स्ट आहे देअर इज अ सिंगल लिस्ट ऑफ अकाउंटिंग पॉलिसी वेअर विच आर अप्लिकेबल टू ऑल एंटरप्राइजेस इन सर्कमस्टन्स, जर सर्व परिस्थितीमध्ये सर्व व्यवसायांसाठी लागू होणारी लेखा धोरणांची एकच यादी असते. आन्सर द्यायचा आहे तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स मध्ये. ओके. सेकंड, selection of accounting policy does not impact financial performance and financial position of business, लेखा धोरणांची निवड व्यवसायाच्या आर्थिक कामगिरीवर आणि स्थितीवर परिणाम करत नाही. याचा पण आन्सर तुम्हाला कशामध्ये द्यायचा आहे? ट्रू आणि फॉल्स मध्ये. कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही क्वेश्चन वाइज ट्रू अँड फॉल्स मध्ये आन्सर द्यायचा. नेक्स्ट थर्ड, a change in accounting policy should be made as when business like to show result as per their choice, व्यवसायाला हवे तसे निकाल दाखवण्यासाठी लेखा धोरणात कधीही बदल करता येतो. आन्सर ट्रू किंवा फॉल्स. फोर्थ, चूजिंग फिफो और वेटेज एवरेज मेथड फॉर इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन इज सिलेक्शन ऑन अकाउंटिंग पॉलिसी, साठ्यांचे मूल्यांकन करताना फिफो किंवा वेटेज ॲव्हरेज पद्धती निवड म्हणजे लेखा धोरणेची निवड आहे. आन्सर काय आहे? ट्रू आहे की फॉल्स. ओके. लास्ट वन, फिफ्थ, सिलेक्शन ऑफ इनएप्रोप्रिएट अकाउंटिंग पॉलिसी डिसिजन विल ओव्हरस्टेट परफॉर्मन्स अँड फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस एंटिटी एव्हरी टाइम, अयोग्य लेखा धोरणाची निवड नेहमीच व्यवसायाच्या कामगिरीला आणि आर्थिक स्थितीला जास्त दाखवते. आन्सर आपल्याला ट्रू आणि फॉल्स मध्ये सांगायचं आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो युनिट 7 सॉल्व करणार आहे. अकाउंटिंग ॲज अ मेजरमेंट डिसिप्लिन, व्हॅल्युएशन प्रिन्सिपल अँड अकाउंटिंग एस्टिमेटचा. असेच आपल्याला टोटल 55 व्हिडिओज बनवायचे आहे आणि पूर्ण 55 टॉपिक्स आपण असेच कव्हर करणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. तेव्हापर्यंत धन्यवाद.